7 ते 8 दिवसापासून चोरट्यांनी मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत हैदोस घातला होता। 7 दिवसात 3 घरफोड्या व एक बाईक चोरी केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकाराला गंभीरतेने घेत मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही तपास करून यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून 1,52,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहे। मागच्या 10-12 तारीखपासून 18 तारीखपर्यंत मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 3 घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। त्याचप्रमाणे यापूर्वी एक ऍक्टिवा चोरीचा गुन्हा देखील दाखल होता। याच्यामध्ये आमचं जे डीबी पथक आहे ते डीबी पथक काम करत होतं। काही सीसीटीव्ही फुटेज हे रात्रीच्या वेळेचे पोलिसांना मिळालेले होते आणि त्याच्या आधारे पुढे तांत्रिक तपास करून यातील आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू उर्फ शेख जब्बार आणि महेंद्र उर्फ चरसी कुविंदर सिंग साऊ असे 2 जे आरोपी आहेत हे यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत। त्यांना आमच्या डीबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे। आरोपींच्या बाबत तपास काम चालू असताना त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींकडून 2 चोरी गेलेले लॅपटॉप, त्याचप्रमाणे नथ, जोडवे, पायल, काळ्या मणीची पोत असे जे वेगवेगळे दागिने आहेत, असे दागिने, काही कॅश यांनी आरोपींनी एका घरातून कारच्या चाव्या देखील चोरून नेलेल्या होत्या। त्या चाव्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि ऍक्टिवा गाडी जी होती ती देखील जप्त केलेला आहे। असा सुमारे 1,52,800 रुपयाचा मुद्देमाल, हा जवळपास 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपींच्या माध्यमातून एकूण 4 गुन्हे म्हणजे 3 घरफोडीचे गुन्हे आणि 1 बाईक चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे आम्ही या ठिकाणी डिटेक्ट केलेले आहेत। संपूर्ण कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन दाभाडे सर, माननीय डीसीपी झोन 2 मदने सर आणि माननीय एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे डीबी पथकाचे PSI देशमुख आहेत त्यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे।